पाहिजे। अशाच प्रकारे भोसाखिंड हे सुद्धा स्वप्न होतं, भोसाखिंड होणारच नाही म्हणून सगळ्यांनी सांगितलं आणि प्रत्यक्षात भोसाखिंड होऊन 2004 साली आम्ही पाणी त्या ठिकाणी सेना धरणामध्ये नेलेलं आहे। तशाच प्रकारे तुकाई चाली होणारच नाही। अनेक वर्ष काँग्रेसच्या राज्यामध्ये आम्ही मागणी करत होतो, पण शिंदे साहेब तुम्ही त्यालाही फाटा देऊन तुकाई चालीचं टेंडर काढून प्रत्यक्षात काम सुरू केलेलं आहे। पण तुकाई चाली आणि साखळे याचा फरक आहे। बऱ्याच लोकांना साखळे काय म्हणून विचारलं तर सांगता येत नाही। गेले अनेक वर्ष या साखळेच्या म्हणजे 22-23 वर्ष झाले विधानसभेत आम्ही हा विषय मांडलेला आहे। पत्र दिलेलं साधारणतः 2001 साली 2001 साली साखळ्याची योजना झाली पाहिजे म्हणून मांडत आलो। त्याचं कारण आहे की खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला काय पाहिजे तर पाणी पाहिजे नाही। मोदी साहेब काय बोलले, परवा काय झाले चर्चा, याची चर्चा खूप सोशल मीडियावर झालेली आहे, पण जे व्हायला पाहिजे ते आलंच नाही। माझ्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं भाषण शेतकऱ्याच्या दृष्टीने स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिला पंतप्रधान आहे की त्यांनी पाण्यासाठी स्वतंत्र खातं काढण्याचा निर्णय घेतलेला आहे। पण दुर्दैवाने त्या पत्रकारांनी किंवा त्या छापणाऱ्यांनी हे विषय छापलाच नाही। बाकीच्या योजना आहेत ना, बाकीच्या योजना आहेत। राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी सांगितलं की मी 1 रुपया पाठवला तर तुमच्या हातात 15 पैसे मिळतात, पण आता नरेंद्र मोदी सांगितलं मी 1 रुपया पाठवणार, 1 रुपया तो गावाच्या ग्रामपंचायतच्या मध्ये मिळाला पाहिजे, 1 रुपयामध्ये घट नको आहे। घराचा मोठा कार्यक्रम 2022 सालापर्यंत या देशातला, राज्यातला, या देशातला एकही माणूस आला ठीक आहे 6000 कमी आहे, सुरुवात झाली ना, अंगणवाडी सुरुवात झाली तर 300 रुपये महिना होता, आता त्या 10-15 हजार रुपये गेले। आता 6,000 रुपयाने सुरुवात झाली, 6 चे 5 होणार नाही, 6 चे 12 होतील, 18 होतील, पण 5 होणार नाही। शेतकऱ्यांसाठी द्यायला सुरुवात झाली। या पद्धतीने काम इथं परवा इथे एक मीटिंग झाली राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांची, त्याने सांगितलं साखळे आम्हीच करणार। आता त्यांना इथं समोरासमोर बोलवलं असतं तर त्यांच्या अंगावर कपडे राहिले असते का नाही मला माहिती नाही। काय खोटं बोलताय, आम्ही करणार साखळे माहिती आहे का तुम्हाला? बाकीच्या लोकांनी ऐकलेलं, हा एक इच्छा आहे आम्हाला पाणी मिळालं, मग कसं मिळायचं मिळू द्या, पण साखळ्याने मिळाल्या कुठून मिळू द्या। आज त्याला 22 वर्ष झाले विधानसभेमध्ये आपण प्रश्न मांडलाय आणि प्रत्येक वेळेस उत्तर आलं पाणी शिल्लक नाही। पैसा आहे का? पैशाच्या बाबतीत बोलले नाही। विजेच्या संदर्भात सांगितलं की वीज बिल कोण भरणार? माझ्याकडे पत्रव्यवहार सुरू झाला आणि त्यावेळेस सांगितलं, त्यावेळेस मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिला। आणि महत्वाचा विषय काय तर साखळ्या व्हायचे असेल तर कुकडीचा विषय मार्गी लागला पाहिजे। कुकडी म्हणजे काय तर 5 धरणाची कुकडी, डिंबा, येडगाव, माणिकडो, वडज आणि पिंपळगाव जागा 5 धरणं आहेत। किती लोकांनी 5 धरणं पाहिलेली आहेत? 5 धरणं पाहिलेली आहेत। रवी काका तुम्ही आहे दादांबरोबरच फिरलेलं सगळं धरणावर स्वतंत्र तुम्ही म्हणजे आपा तुम्ही माझ्या बरोबरच आलेले आहेत। आता जे माझ्याबरोबर आले त्यांनी धरणं पाहिले, पण ज्यांनी धरणच पाहिले नाहीत, किती पाणी माहिती नाही, टीएमसी कशाला म्हणायचं हे माहिती नाही। आता इथं शिंदे साहेबांचा सगळ्यांनी गौरव केलेला तेच चांगली गोष्ट आहे। तुकाई चाले केली, पण तुकाई चाले किती त्याला क्युसेक एमसीएफटी पाणी लागणार? टीएमसी सोडा, एमसीएफटी मध्ये 100 टीएमसी म्हणजे 1000 एमसीएफटी म्हणजे 1 टीएमसी। आता यांची तुकाई ती 100 एमसीएफटीची आहे आणि आपली साखळी ती 21 एमसीएफटीची आहे, किती पटीने मोठी आहे। त्यामुळे फरक आहे, याला वेळ लागणार आहे, पण हे स्वप्न नाही। हे जर करायचं असेल तर आम्ही विधानसभेत गेल्यापासून 11 मुख्यमंत्री पाहिले, 11 मुख्यमंत्री पाहिले तर 11 मुख्यमंत्र्यांचं काम पाहिलेलं आहे। पहिल्या वेळेस गेलं तर सांतुले साहेब होते, हा केसाचा गोंडा हलवून मानेला झटका देऊन काम करणारा माणूस होता, उत्तम प्रकारचं काम झालं। त्यानंतर अनेक मुख्यमंत्री पाहिले, विधानसभेमध्ये सतत काम केलेलं आहे, पण त्यानंतर पहिला मुख्यमंत्री आम्ही पाहिलेला आहे। दुसरा मुख्यमंत्री पाहिला देवेंद्र फडणवीस, ज्याने आतापर्यंत या महाराष्ट्रामध्ये निर्णय घेण्यामध्ये अत्यंत तत्परते वापरलं, काम केलेले आहेत, उत्कृष्ट काम केलेलं आहे। ज्याला समज आहे, काम करण्याची धमक आहे, ज्याच्या पाठीमागे पंतप्रधान आहे, पंतप्रधानाचा पूर्ण पाठिंबा आहे। म्हणून ही योजना होईल का नाही, कारण त्यांच्या समोर मांडले। पहिल्या वेळेस सांगितलं, पहिल्या वेळेस मी पडल्या इथं सभा झाली खडसे साहेबांची,
आता तुम्ही खूप सांगता पण तुम्ही सुद्धा चुकता हे कधीतरी मान्य करा ना. खडसे साहेबांनी सांगितलं 5 पदे निवडून आला तर आम्ही सकाळी मार्गे लावू. तुम्ही आपल्या सगळ्यांनी काय केलं हे मी सांगायची गरज नाही. सकाळपासून बरेच लोक सांगतात आमची जिंकली दादा आता परत नाही. काही वेळेस राजकारणात नाही मला काही नियोजनच नाही अजून उठावच नाही झाला. अरे तुझा उठाव व्हायला तुला माहिती काय पाहिजे ती लोक तुझ्या लांब गेले तुझ्या कोण हातात राहिले. नेत्याच्या हातात माणसं राहिलेली नाही माणसं माणसाच्याच हातात राहिलेत. आणि तुमच्या हातात तुमची घरची सुद्धा माणसं हा त्यांच्या घरात गॅस गेलाय पैसे गेले तिच्या नावाने घर झालेलं आहे. तुमची घरवाले सुद्धा घरात गेल्यानंतर विचारून घ्या तुझं मत कुणाला ते सांगता तसं आपण खरं सांग तुम्ही सांगता तसं. आता तुम्ही जर दुसरं नाव सांगितलं नाही मी मोदीलाच मतदान करावं कारण गॅस घरात पडला. हे लोकांना माहितीच नाही काय झालंय. घरं देण्याच्या बाबतीमध्ये 2022 पर्यंत सगळ्यांना घरं देण्याचा निर्णय किती मोठा आहे. या सगळ्या गोष्टी इतक्या मोठ्या असताना लोक जर चुकीचं सांगतात शेतकऱ्याच्या विरोधात आता शेतकऱ्याच्या विरोधात सरकार असतं तुम्ही सांगितलं तर 12 रुपयात कशाला झाला असता जे तो म्हणजे विमा 12 रुपयात झाला. आता कांद्याच्या संदर्भात ही कांदा हे सरकारी नाही. शरद पवार साहेब ज्यावेळेस कृषी मंत्री होते त्यावेळेस नाशिकला त्यांना कांदे फेकून मारले आणि कांद्याचा हार त्यांच्या गळ्यात घातला कारण त्यावेळेस 1 रुपया 2 रुपये किलो कांदा उत्पन्न वाढलं की मागणी कमी होती मागणी कमी झाली की उत्पन्न वाढलं. दुधाचे भाव कधीच वाढले नाहीत. दनादना दुधाचे भाव वाढून दिले. आता छावण्याच्या संदर्भात निर्णय झाला. गर्डेले साहेब आम्ही गेलो होते म्हणलं 35 रुपये 70 रुपये कमी पडतात वाढवून 3000ची छावणी कमी करा. अरे GR मुख्यमंत्री सांगून 20 मिनिटांमध्ये GR पोहोचतोय. महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण झालं. 3000च्या 300 छावणीवर 300 जनावरांच्या छावणीवरती दुधा. ही कामं होत असतात कामं करायची असतात पण कामं केलेली सांगायची कोणाला असतात. प्रत्येक वेळेस असते आम्हाला सांगितलं पाहिजे आम्हाला असं राहिलेलं नाही. लोकांनी काम करायला मग साखळाई होईल का ते साखळाई होऊ शकते. आता कोणताही मोठा बंधारा बांधायचा नाही मोठं तलाव बांधायचा नाही मोठा प्रोजेक्ट करायचा नाही त्यामुळे पैसे शिल्लक आहेत आणि पैसे सुद्धा जास्त लागत नाही. या पद्धतीने सगळीकडे जर केला तर 650 कोटी रुपयामध्ये प्रत्येक तुमच्या तलावामध्ये पाणी सोडेल एवढी व्यवस्था होऊ शकते अशी परिस्थिती आहे. आणि आज आपली मागणी तेच आहे. परवा भेटत म्हणून नाही वाळकीच्या परिसरामध्ये साखळ्याचे श्रीगोंद्यामध्ये राहिलेले निकाले राहिलेले 37 गाव आहेत. त्या 37 गावांना पाणी खाली आणायचंय म्हणून मुख्यमंत्र्यांनी या तुम्ही सांगता फक्त मुख्यमंत्र्यांची सही राहिली आणि मुख्यमंत्र्याला जिथे घेऊन आल्यावर सहीचा कुठं राहिला विषय चुकीच्या पद्धतीने कुणी सांगत असत तर त्याला सांगेल. काल मी पण मामाजवळ बसलो होतो म्हणजे दादा त्यांनी सांगितलं आम्हीच करू म्हणलं तुम्ही करू पण कसे करता सांगा ना. एवढं आम्ही करतोय ना एवढ्या वर्ष कधी बोबाट नाही. मध्ये साखळाईचं आंदोलन सुरू झालं माझी तब्येत बरी नव्हती मी हॉस्पिटलमध्ये तर आता सुद्धा डॉक्टरने मला 3 अटी घातलेले आहेत की फिरायचं नाही प्रवास करायचा नाही बोलायचं नाही. पण एवढे सगळे पुढं लोक असताना आपण नाही बोललो एवढं कष्ट केलेलं सांगितलं नाही तर बरं होणार. सगळ्या कुकडेच्या परिसरात वरच्या डोंगराने आम्ही 3 वेळेस फिरलोय पायी आणि 2 वेळेस हेलिकॉप्टरने गेलो नाही. त्याचं कारण काय होतं की आमच्या लोकांना पाणी मिळायला पाहिजे हे महत्वाचं आहे. शेतकऱ्याला श्रीगोंद्यातले ज्यावेळेस मी आमदार 80 साली झालं त्यावेळेस 12% इरिगेशन होतं आणि आज श्रीगोंद्यातलं 74% इरिगेशन झालेलं आहे. आणि हे साखळे आले तर 100% इरिगेशन होणारा श्रीगोंदा तालुका राहणार आहे. पण आम्हाला मिळाल्यानंतर तुम्हाला सुद्धा देण्याची जबाबदारी आमची आहे ती आपण केली आहे. लोकांना स्वप्न सुद्धा मोठं पडून देत नाही. स्वप्न मोठं पडणार स्वप्न पाहण्यासाठी काय महात्मा गांधी सांगतात स्वप्न उघड्या डोळ्याने पहा. तसं पडलं स्वप्न तो विसरून जात आहे. उघड्या डोळ्याने जो स्वप्न पाहतो स्वप्न साकार करण्यासाठी जो झटतो तो अत्यंत मोठा माणूस होतो. तुम्ही स्वप्न बघा. आज माझ्या देवदेठण परिसरातून 1000 मुलं रोज MIDC मध्ये कारेगावच्या MIDC मध्ये कामाला जातात 1000. आणि ही जर MIDC मी पालकमंत्री असताना आपण खोसपरीच्या MIDCचा प्रस्ताव तयार केला ते म्हणजे तुमच्या तालुक्यात करा. माझ्या तालुक्यात महाडोक पक्ष आभारण्याचं होतं करता येत नव्हतं. महाडोक प्रश्न हटवला त्यासाठी काय केलं इथं सांगण्यासाठी मी आलो नाही. पण या मुख्यमंत्र्यांनी मदत केली आणि तो महाडोक पक्ष हलवला. त्याच्यामुळे चिखली कोरेगाव गोटीवाडी सुरेगाव उखलगाव कोळगाव गुंडेगावच्या खाली गेल्यानंतर थोडस भाग येतो खालचा वलगुड कामठीचा आणि त्यानंतर माडोगाच्या फाट्यापर्यंत हे सगळं आपण थोडी नाही. ही वरची 12,000 हेक्टर आणि खाली 12,000 हेक्टर 25,000 हेक्टर जमीन या MIDC साठी सुचवलेले. पाण्याची गरज आहे. MIDC साठी पाणी राखून ठेवलेलं आहे. 30 वर्षापूर्वी 31 MLT
त्यातलं फक्त 13 मिनिटे वापरलेले आहेत, बाकीचं पाणी शिल्लक आहे, ते पाणी शिल्लक इथं वापरा. MIDC जर झाली इथं सकाळी हो द्या, सकाळीसाठी काही अडचण आहे, सकाळी लागण ते होणारच आहे, करू आपण सगळे एकत्र येऊन. तुम्ही म्हणले आम्ही हात, आता आमचे काँग्रेसचे उमेदवार हराळ साहेब बोललेले बरं वाटलं मला. अरे तिकडे राहून तुमचा आवाजच बंद झाला, तरी जर इकडे आल्या तुम्हाला बोलायला तरी मिळालं असं काय करत, एवढे तर उपकार म्हणा ना आमचे. तिकडे काँग्रेस मधून तुम्हाला कोणी बोलून देत, बस खाली बाळासाहेब खाली बसा. अरे आम्ही खाली बसा नाही सांगितलं, बाळासाहेब उठा बोला. हा फरक आहे. आणि ही राष्ट्रवादी काँग्रेस ही आता वेगळं सांगायची गरज नाही. अरे ज्या काँग्रेससाठी आम्ही रात्रंदिवस झटलोय, 5 लाख 5.5 लाख किलोमीटर प्रवास केलाय, गावागावात काँग्रेस पोटवली. आणि परवा मुलाखतीमध्ये आमची नेते म्हणाले की मला माहिती कोण कोण पक्ष का सोडून गेलं ते. अरे कोण राहिले तुमच्याकडे आता, कोण राहिले तुम्ही? तुमचा उमेदवार सुद्धा तुम्ही पक्षातून काढून नेलेला परत बोलवलं ना, विखे पाटलाला घेतो म्हणजे परत त्याला दुसऱ्याला घ्यायला लागले. ही परिस्थिती आहे. उमेदवार मिळत नाही, बाहेरून घ्यावं लागते. आणि सर्वे मध्ये ठरले, आता सर्वे झाला सांगितलं त्यांनी, सर्वे झालेला असेल तर राष्ट्रवादीचे फक्त 3च येतील. आता बारामती सुद्धा अडचणीत आहे, हे तुम्हाला मी शेजारी राहतो दौंडला, तिथे सुद्धा जाऊन आलेलो आहे. बारामती सुद्धा अडचणीत आहे. देशाचं हवा कुणीकडे चाललेली आहे. हा देश वाचवण्यासाठी कोण पाहिजे, याला सर्जिकल स्ट्राईक करणारा कोण पाहिजे? मी मंत्री असताना त्यावेळेस आम्हाला मुंबईला हल्ला झाला 21/26/11ला, त्यावेळेस 253 माणसं मेली. आम्ही आमच्या सरकारने काय केलं, एक पत्र लिहिलं आणि याचा निषेध करीत आहोत. अरे वा, निषेध करीत आहोत. 253 माणसं मेले. अमेरिकेकडे पत्र पाठवलं, युनोमध्ये पत्र पाठवलं, निषेध करतो, त्या पलीकडे काय नाही. आणि 39 आमचे जवान शहीद झाले. आमच्या पंतप्रधानाला देश हळहळायला सांगितला, मोदी सरकार, नरेंद्र मोदीजी तुम्ही बदला घ्या, बदला घ्या, बदला घ्या. कोण बोलत होतो? सामान्य माणसापासून मोठ्यातला मोठा माणूस बोलत होता. गरीब माणूस, काम करणारा, हातगाडी ओढणारा सुद्धा, की पाकिस्तानला बदला घेतलाच पाहिजे. देश ज्यावेळेस एक होतो त्यावेळेस पंतप्रधानाने निर्णय घेतला. आपण झोपेत होतो आणि आमचा पंतप्रधान वॉर रूम मध्ये, मिलिटरीच्या वॉर रूम मध्ये बसून काम करत होता. आणि बरोबर सर्जिकल स्ट्राईकने 300 लोकांचा खात्मा केलेला. त्यानंतर देश असा बलवान पाहिजे, माणसं बलवान पाहिजे. 36 इंची 56 इंची छाती तिथं दाखवलेली आहे. हे महत्वाचं आहे. हे सोडून दिलेल्या दुसऱ्याच गोष्टी चालू झालेल्या आहेत. मोदी बरोबर अमुक नाही. अरे याला आहे का झोप? सुट्टी घेतली का? 5 वर्षात एकदा सुट्टी नाही. दिवाळीच्या वेळेस आम्ही सगळे आमच्या कुटुंबाबरोबर राहतोय, कुटुंबाबरोबर दिवाळी साजरी करतो. आणि आमचा पंतप्रधान कुठे? सैनिकाच्या बरोबर, जो रात्रंदिवस त्या ठिकाणी सीमेचं रक्षण करतोय. तिथे आमचा हा प्रत्यक्षात काम करणारा आमचा पंतप्रधान तिथे आहे. एकही दिवस सुट्टी नाही. मागं नाही पुढं माणसं नाहीत. आज पवार साहेब म्हणले त्यांना ती एकटे राहणाऱ्यांना आमच्या कुटुंबावर लक्ष देऊ नका. तुमच्या कुटुंबावर लक्ष नाही, तुम्ही सभा नातू वगैरे पंतू वगैरे आमची काय ना, आमची पोरं अशीच राहू द्या. यांचे हात बळकट करा, यांचे हात बळकट करा, आमच्या पोरांच्या हाताला लाख वाहू द्या. काय चाललेलं? अरे त्यांचे हात बळकट किती लोकांनी करायचे? आजोबाने केले, वडिलांनी केले, आम्ही केले, आमच्या पोरांनी बी त्यांचे हात बळकट करा. आणि आमच्या हाताला काय होत्या? फुटदूस होत्या. काय चाललेले आहेत? काय करता? पण आता देशाचे नेते आम्हाला सुद्धा वाटतं, अजून सुद्धा वाटतं की शरद पवार साहेब खूप हुशार आहेत, चांगले आहेत, त्यांनी पंतप्रधान व्हावं. पण असं बोललं पंतप्रधान कसं होईल? हो, गल्लीत आलं सांगितलं, अरे विखे, अरे 36 वर्षाचं पोरग, त्याला पाडण्यासाठी तुम्ही हजर. ते बी मुक्कामालाच तिथं, मुख्यमंत्री इथे वाळकीला आणि साहेब तिकडे आहे. कशासाठी उद्योग करून घेताय? किती अडचणी आहेत या वयामध्ये? विश्रांती घेता, पण कोण सांगणार? कोण सांगायचं? आता लोकांनी सांगायचं ठरवलं. आता तशी विश्रांती घेत नाही. याला मतापासून बाजूला करा, कायमची विश्रांती द्या. हा कार्यक्रम सुरू झाला. हा वेळ वेगळा वेळ आहे. पंतप्रधान आपले मुख्यमंत्री येणार आहेत आणि बाकीचे बोलणार आहेत. पण साखळीची माहिती असलेल्या काम केलेलं मी थोडासा माहिती आहे, मला काही माहिती नाही, पण बरीच माहिती, बारीक सारीक माहिती आहे. पाणी उचलू, कुठून उचलायचं, कुठं आणायचं, कुठं तळा करायचं, कोणत्या तळाला पाणी द्यायचं, कुठून पाईपलाईन टाकली पाहिजे. काही लोकांनी सांगितलं की इकडे टाकल्यावर गुंडेगावच्या पलीकडे पाणी मिळणार नाही. मग गुंडेगावची लोक म्हणतात मांडवगडला कसं काय पाणी जाईल? काय काळजी करू नका. सगळ्यांचे सर्वे झालेले आहेत, व्यवस्थित सर्वे केलेले आहेत. पाईपने सगळीकडे पार कामठी वलगुड पर्यंत. अध्यक्षाचं गाव सुद्धा, आमच्या महाडेकांचं गाव सुद्धा पाण्याखाली येईल. काळजी करू नका, फक्त विश्वासाने एकत्र राहा.